नमस्कार मित्रांनो. तर नदी पात्रातील गाळ काढल्यानंतर त्यामध्ये निघणारा गाळ, माती, गाळ मिश्रित वाळू, दगड आणि गोटे यांचे पुढे काय केले जाणार? हे साहित्य शेतकऱ्यांना मिळणार का? घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळणार का? आणि वाळूचा व्यावसायिक वापर केला तर त्यासाठी कोणते नियम असणार? या सर्व प्रश्नांची माहिती देणारा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 31 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GR मधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा GR कशासाठी काढण्यात आला आहे? तर महाराष्ट्रातील नागरी आणि शहरी क्षेत्रालगत वाहणाऱ्या अधिसूचित नद्यांची वहन क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी नदीपात्रातील गाळ आणि इतर अडथळे काढण्याची कार्यवाही केली जाते. पावसाळ्यात नदीला पूर आल्यामुळे आजूबाजूच्या नागरी आणि शहरी भागात पाणी पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीपात्रातील गाळ, राडारोडा, बेटे आणि इतर अडथळे दूर करण्याचे काम केले जाते. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपलब्ध होऊ शकते. यामध्ये गाळ, माती, गाळ मिश्रित वाळू, दगड आणि गोटे यांचा समावेश होऊ शकतो. या गौण खनिजांची पुढील विल्हेवाट कशी लावायची यासाठी हा शासन निर्णय मार्गदर्शक तत्वे देतो. तर नंबर 1, गाळामध्ये कोणते गौण खनिज असू शकते? तर नदीपात्रातून गाळ काढताना त्यामध्ये गाळ, माती, गाळ मिश्रित वाळू, दगड, गोटे आदी गौण खनिजे एकत्रित स्वरूपात असू शकतात. त्यामुळे हे साहित्य वेगळे करून ठेवण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची किंवा या कामासाठी नियुक्त संस्थेची राहणार आहे. नंबर 2, पर्यावरणाची जबाबदारी कोणाची? तर नदीतील गाळ काढताना आणि त्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. GR नुसार नदीतील गाळ, निष्कासन आणि विल्हेवाटीबाबत पर्यावरणीय दक्षतेची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार आहे. नंबर 3, गाळ आणि माती शेतकऱ्यांना मिळणार. तर या GR मधील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खोलीकरणाद्वारे निघणारा गाळ आणि माती प्राधान्याने त्याच तालुक्यातील आणि त्यानंतर जवळच्या तालुका किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र गाळ किंवा माती वाहनामध्ये भरणे आणि त्याची वाहतूक करण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची राहणार आहे. तसेच गाळाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 0 रॉयल्टी पासेस उपलब्ध करून द्यायचे आहेत. नंबर 4, दगड आणि गोट्यांचा वापर कुठे होणार? तर नदीच्या खोलीकरणातून निघणारे दगड आणि गोटे प्राधान्याने त्या जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांसाठी वापरले जाणार आहेत. त्यानंतर इतर रस्ते बांधकाम आणि शासकीय कामांसाठी ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. याचा वापर संबंधित शासकीय बांधकामाच्या देयकामध्ये नोंदवला जाणार आहे. नंबर 5, गाळाचा पर्यावरणाला धोका होणार नाही याची काळजी. तर गाळाची विल्हेवाट लावताना पर्यावरण, सामाजिक व्यवस्था आणि जलस्रोतांवर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. विशेषतः जलसाठे आणि दलदलीच्या पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या परिसंस्थांमध्ये हा गौण खनिज गाळ टाकता येणार नाही. नंबर 6, घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळूची तरतूद. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. तर ज्या प्रकरणांमध्ये नदीतील गाळ काढण्यासाठी पर्यावरण अनुमती घेतलेली नसेल अशा परिस्थितीत निष्कासित गाळामधील गाळ मिश्रित वाळू आणि वाळूची विल्हेवाट ठराविक पद्धतीने करायची आहे. यामध्ये विविध घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रासच्या मर्यादेत गाळ मिश्रित वाळू आणि वाळू विनामूल्य वाटप करण्याची तरतूद आहे. मात्र वाळू वाहनामध्ये भरणे आणि तिची वाहतूक करण्याची व्यवस्था लाभार्थ्याची राहणार आहे. नंबर 7, शिल्लक वाळूचे काय? तर घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिल्यानंतर जर वाळू शिल्लक राहिली तर ती स्वामित्व धन आकारून शासकीय कामांसाठी उपलब्ध करून देता येणार आहे. आणि यानंतरही वाळू शिल्लक राहिली तर पुढील 3 वर्षांसाठी घरकुल आणि शासकीय कामांची मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तिचा साठा करून ठेवायचा आहे. नंबर 8, पर्यावरण अनुमती घेतली असेल तर वाळूचा व्यावसायिक वापर. जर नदीपात्रातील गाळ काढताना आवश्यक पर्यावरण अनुमती घेतलेली असेल तर गाळ मिश्रित वाळू आणि वाळूच्या विल्हेवाटीसाठी वेगळी प्रक्रिया लागू होणार आहे. जलसंपदा विभागाला किंवा नियुक्त संस्थेला वाळूचा व्यावसायिक वापर करायचा असल्यास त्याबाबत जलसंपदा विभाग निर्णय घेणार आहे. व्यावसायिक वापरासाठी पर्यावरण अनुमतीची आवश्यकता आहे का आणि ती घेतलेली आहे का याची खात्री करणे आवश्यक राहणार आहे. नंबर 9,
वाळूसाठी महाखनिज प्रणाली आणि बारकोड पास. तर व्यावसायिक वापराच्या प्रकरणात आवश्यक शुल्क जसे की स्वामित्व धन, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, इतर शुल्क अदा केल्यानंतर त्यानुसार बारकोडयुक्त पास महाखनिज प्रणालीवर नोंदवून उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. नंबर 10% वाळू राखीव. तर या GR मधील आणखी एक महत्वाची तरतूद म्हणजे नदीच्या खोलीकरणातून उपलब्ध होणाऱ्या वाळूपैकी 10% वाळू घरकुल, स्थानिक वापर आणि ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगर परिषद क्षेत्रातील शासकीय बांधकामांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. घरकुल धारकांकडून स्वामित्व धन घेण्यात येऊ नये असे नमूद आहे. मात्र स्थानिक वापरासाठी स्वामित्व धन घेण्यात येणार आहे. नंबर 11 वाळू साठ्यावर जिओ फेन्सिंग आणि CCTV. तर वाळू साठा केलेल्या प्रत्येक गटाला जिओ फेन्सिंग करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच त्या साठ्याच्या चारही बाजूंचे जिओ कोऑर्डिनेट्स जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. प्रत्येक वाळू साठ्याच्या ठिकाणी 24 तास CCTV कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्याची तरतूद आहे. CCTVच्या आधारे वाळू उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामान्य नागरिकांना ॲक्सेस उपलब्ध करून देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. नंबर 12 वाळू वाहतूक करताना GPS अनिवार्य. तर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला महाखनिज प्रणालीशी जोडलेले GPS यंत्र बसवणे अनिवार्य राहणार आहे. यामुळे वाळूच्या वाहतुकीचे रिअल टाइम मॉनिटरिंग करता येणार आहे. तसेच वाळू वाहतुकीसाठी महाखनिज प्रणालीच्या माध्यमातून ETP क्रमांकासह वाहतूक पास तयार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि नंबर 13 अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई. जर संबंधित ठेकेदार किंवा लिलावधारक अवैध उत्खनन किंवा वाहतुकीमध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील संबंधित तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. अवैध उत्खननासाठी वापरलेली यंत्रसामग्री, वाहतुकीसाठी वापरलेली वाहने आणि अवैधरित्या उत्खनन केलेली वाळू जप्त करण्याची कारवाई देखील होऊ शकते. तर मित्रांनो, संपूर्ण GR सोप्या भाषेत समजून घेतला तर नदीपात्रातील गाळ काढून नदीची वहन क्षमता वाढवायची आणि त्यातून मिळणाऱ्या गौण खनिजाचा नियमानुसार उपयोग करायचा हा या शासन निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये गाळ व माती शेतकऱ्यांना विनामूल्य देण्याची तरतूद, दगड व गोटे पाणंद रस्ते आणि शासकीय कामांसाठी वापरण्याची तरतूद, पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य देण्याची तरतूद, 10% वाळू घरकुल आणि स्थानिक शासकीय वापरासाठी राखीव, वाळू साठ्याला जिओ फेन्सिंग, 24/7 CCTV, वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS, महाखनिज प्रणालीद्वारे पास आणि नोंद आणि अवैध उत्खनन व वाहतुकीवर कारवाई अशा महत्त्वाच्या तरतुदी आहेत. तर मित्रांनो, हा होता 31 जुलै 2026 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाचा सोप्या भाषेतील आढावा. तुमच्या गावाजवळील नदीपात्रातून गाळ किंवा वाळू काढण्याची प्रक्रिया सुरू असेल तर या शासन निर्णयातील नियम तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.